सरस्वती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, श्रेया विश्व दिव्यांग असोसिएशन, युवा क्रांती ज्योत सामाजिक शैक्षणिक बहुउद्देशीय संस्था नाशिक, मणिकर्णिका महिला बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने सातपूर कॉलनी येथील आनंदछाया लालबागचा राजा गणपती मंदिर परिसरात आज मोफत आरोग्य तपासणी व निदान शिबिर राबवण्यात आले। दरम्यान यावेळी आलेल्या सर्व प्रमुख मान्यवरांचा शाल व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला। तसेच मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले। या शिबिराचा असंख्य नागरिकांनी लाभ घेतला। या शिबिरात ब्लड शुगर, रक्तदाब, ECG, वजन व उंची, ऑक्सिजन पातळी, आरोग्य मेडिकल तपासणी तसेच इतर आजारांवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत मार्गदर्शन व सल्ला देण्यात आला। या शिबिराप्रसंगी डॉक्टर रोहन दरेकर, डॉक्टर बिलाल पठाण, डॉक्टर मनोज भाडमुखे, डॉक्टर उन्नती पिल्लोरे, डॉक्टर जगदीश अरविंद आगाव, सागर गुरव, मदतनीस अंकिता पाडवी, राहुल सोनवणे, कविता गावित, वैष्णवी कोकणे, जयश्रीताई अहिरे, पंकज बैरागी, महेश भोंडेकर, आदेश वानखेडे, ज्ञानेश्वर पठारे, प्रतिभा निकम, निलेश शेकोरकर, देवकी बैरागी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सरस्वती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल तसेच श्रेया विश्व दिव्यांग असोसिएशन, युवा क्रांती ज्योत सामाजिक शैक्षणिक संस्था तसेच मणिकर्णिका महिला बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने आज सातपूर कॉलनी येथे आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले आहे। तरी सर्व नागरिकांनी याचा जास्तीत जास्त उपयोग करून घ्या। विश्वस्तरीय दिव्यांग असोसिएशन सातपूर, सरस्वती मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल, श्रेय विश्व दिव्यांग असोसिएशन, युवा क्रांती ज्योत सामाजिक शैक्षणिक बहुउद्देशीय संस्था, मणिकर्णिका महिला बहुउद्देशीय संस्था यांच्या विद्यमानाने आज सातपूर कॉलनीमध्ये भव्य आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे। या शिबिराचा सर्व नागरिकांनी लाभ घेतला व सर्वांचे आभार मानतो आम्ही विश्वश्रेय दिव्यांगांच्या माध्यमातून आलेल्या सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिकांचे व डॉक्टरांचे आभार मानतो। ओके। नमस्कार, मी आदेश वानखेडे, संस्थापक अध्यक्ष, युवा क्रांती सामाजिक शैक्षणिक बहुउद्देशीय संस्था। आज सातपूर कॉलनीमध्ये सरस्वती मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल, श्रेया दिव्यांग असोसिएशन, युवा क्रांती सामाजिक शैक्षणिक बहुउद्देशीय संस्था व मणिकर्णिका महिला बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने सातपूर भागातील नागरिकांसाठी आज मोफत आरोग्य व निदान शिबिर आयोजित केले आहे। येथे मोठ्या प्रमाणात नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला व प्रमुख पाहुणे म्हणून युवा क्रांती ज्योत फाउंडेशनच्या जयश्रीताई आहिरे तसेच ॲडव्होकेट वैष्णवी कोकणे हे उपस्थित होते। तसेच सरस्वती मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलचे डॉक्टर यांचे आम्हाला सहकार्य लाभले। धन्यवाद। ते शिबिर आयोजित करण्याची एक चांगला संधी आम्हाला दिली आहे। तुम्ही आयोजन एवढे आहेत त्यांचं मनापासून आभार। आमचं हॉस्पिटल जे आहे RT ऑफिसच्या एक्झॅक्ट समोर आमचं हॉस्पिटल आहे। 25 बेडचं सेटअप आहे आमचा। दरेकर डायरेक्टर आहे तिथे, डॉक्टर मनोज भाडमुखे, डॉक्टर बिलाल पठाण म्हणून तर गेल्या 20 वर्षापासून पंचवटीमध्ये उपचार करत आहेत। भरपूर सेवा त्यांनी आतापर्यंत पंचवटीमध्ये दिली आहे। सातपूरमध्ये आम्हाला योग नव्हता आतापर्यंत येण्याचा, तुमच्या वतीने आम्ही सातपूरमध्ये आलो म्हणून मनापासून प्रत्येक सगळ्यांचे आभार। तुमचे जे काही तुम्हाला त्रास आहे, जे काही कंप्लेंट्स आहे, आपले तज्ञ डॉक्टर आहेत त्यांची डिस्कस करा आणि त्याचा तुम्ही पुरेपूर फायदा घ्या। असतात, वाढदिवस असतात, त्यांच्या अनुषंगाने अनेक ठिकाणी शिबिर आपण आयोजित करत असतो। पण हे शिबिर जरा एक वेगळ्या अँगलचं दिसतंय मला। या ठिकाणी मी पहिल्यांदा दिव्यांग बांधवांसाठी एक वेगळ्या पद्धतीचं शिबिर या ठिकाणी या संस्थेने आयोजित केले। खरं तर आयोजकांचं मनापासून स्वागत। या ठिकाणी आपण जेव्हा समाज जीवनात राहत असताना खऱ्या अर्थाने आपल्याला 3 आरोग्याच्या काळजी घ्याव्या लागतात। वैद्यकीय आपले औद्योगिक आरोग्य, जिथे आपल्या काम करत असताना हात पायाला लागतं आणि आपल्याला अपंगत होते तिथे आपण काळजी घेतली पाहिजे। शारीरिक आरोग्य असतं जिथं आपल्याला दमा, थकवा, ताप, उलटी वगैरे येते, त्या आरोग्याची आपण काळजी घेतली। आणि तिसरं आरोग्य असतं ते मानसिक आरोग्य असतं। या मानसिक आरोग्याची आपण काळजी घेतली पाहिजे। आणि म्हणून या अशा आरोग्यांची काळजी घेण्यासाठी आणि या आरोग्याचं महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी असे शिबिर होणं खूप गरजेचं आहे। या ठिकाणी होणं गरजेचं आहे आणि म्हणून या संस्थेने हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। मी नाशिक लोकशाही न्यूजसाठी रमेश खरात।